नाशिक शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे नाशिक त्रस्त झाले। यामुळे आता नागरिक रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे। यातच आज नाशिकच्या मखमालाबाद रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून थेट रास्ता रोको करत खड्ड्यांचं श्राद्ध घातलंय। हातात पोस्टर घेऊन शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। मखमालाबाद परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी खड्ड्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली तर पडलेल्या रस्त्यांमध्ये खड्ड्यांना माळ घालून आंदोलन केलंय। रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे एका शिक्षकाचा मृत्यू झाला। यामुळे या ठिकाणी सिमेंटचा रस्ता तयार करावा अशी मागणी केली गेली। मागणी मान्य झाली नाही तर 20 दिवसांनी थेट महापालिकेत जाऊन घंटानाद आंदोलन करू असा इशारा दिलाय। यावेळी प्रमोद पालवे, अंकुश काकड, रमेश आबा पिंगळे, संजय आबा पिंगळे, बाळासाहेब पिंगळे, बाळासाहेब धात्रक, महेश मानकर, स्वप्नील मानकर, श्याम काकड, कल्पेश पिंगळे, ज्ञानेश्वर डंबाळे, राकेश खैरनार, महेश शेळके, चिंतामण उगल मुगले, नितीन पिंगळे, योगेश काकड, प्रदीप पिंगळे, योगेश पिंगळे, प्रल्हाद माळी, बाळासाहेब तिडके, अमोल जाधव, महेश शेळके, प्रताप पालवे, कल्पना पिंगळे, मनीष पालवे, ज्योती कुमावत, मखमालाबाद गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक वर्षापासून या रस्त्याला खड्डे पडले आहे, तरी महापालिका प्रशासन खड्ड्यांसाठी टेंडर काढते। ते टेंडर काढून इथं ते मुरुम वगैरे मातीचा टाकला जातो। तो मुरुम टाकल्यानंतर त्या मातीचा पाऊस आल्यानंतर चिखलाच्या स्वरूपात रूपांतर होतं व महिला भगिनी असतील, पुरुष असतील, गाडी चालवताना स्लिप होतात। आताच 2 दिवसापूर्वी आमच्या उदयनगर मधील दिनकर जेट्टे निवृत्त शिक्षक कर्मचारी खड्ड्यात पडल्यामुळे मृत्युमुखी पडले आहे, तरी त्यांचा परिवार अवघड्यावर पडलेला आहे। याचं सरकार काय करणार आहे, तसे त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे व मखमालाबाद प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व नागरिकांसाठी हा रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे। ग्रेप एम्बेसी ते शाळेपर्यंत बापू पुलापासून जो रोड जातो त्या रोडला तुम्ही जाऊन बघा, रस्ते का खड्डेत, रस्ते का रस्त्यात खड्डे। हे तुम्ही एकदा मीडियाला मी विनंती तुम्ही तो रस्ता बघून घ्या। तरी मी आपल्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला आवाहन करतो, येत्या 20 दिवसात जर आपण हे रस्ते केले, खड्डे बुजवले नाही, रस्त्याचा काही मार्ग काढला नाही तर आम्ही राजीव गांधी भवन इथे मोठं आंदोलन करू। आणि मला या ठिकाणी सर्वात महत्वाची बाब या ठिकाणी हीच सांगायची आहे की नाशिक मध्ये सगळ्यात जर दुरावस्था जर असेल तर प्रभाग क्रमांक 6 या रस्त्यांची आहे। आज आपण जर बघत आहोत तर मखमालाबाद परिसरामध्ये 4 प्रकारच्या किंवा 6-7 प्रकारच्या हायस्कूल आहेत आणि तिथे अनेक विद्यार्थी त्या शाळेमध्ये जातात। अक्षरशः मखमालाबाद मधून जो कोळीवाड्यापासून जाणारा जो रोड आहे त्या रोड मध्ये अक्षरशः इतक्या प्रकारचे खड्डे पडलेले आहे। उद्या जर कुठल्या विद्यार्थ्याचा जर जीवित हानी झाली तर याला जबाबदार मी सांगतो नाशिक महानगरपालिका प्रशासन असेल। त्याच प्रकारे कॉलनी परिसरामध्ये स्वामी विवेकानंद नगर असेल, मातोश्री नगर असेल किंवा रामकृष्ण नगर असेल किंवा आपल्या शांतीनगर पासून आरटीओ कडे जाणारा जो रोड आहे, अक्षरशः बिकट परिस्थिती या रस्त्यांची झालेली आहे। तरी मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला या ठिकाणी बजावून सांगतो, तुम्ही जर 20 दिवसाच्या आत हे काम पूर्ण केले नाही तर घंटानाद आंदोलन आम्ही त्या नाशिक महानगरपालिकेच्या दरवाजावरून ठोकू। मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते, तथापि आपण वेळोवेळी ते भरण्याचं काम हाती घेतलेलं आहे। तथापि 6 मे पासून यावर्षी आपल्याला पावसाळा कमीत कमी 1 महिना बिफोर सुरू झाल्यामुळे 6 मे पासून कंटिन्यू पाऊस चालू आहे। आता आपण पण बघत असाल, आपण 4-5 दिवसापासून डांबरीकरण पण चालू केलेलं आहे। तथापि ना रोज पाऊस आल्यामुळे रस्ता ओला असतो, डांबरीकरण करायला पण खूप रेस्ट्रिक्शन जातात। तसे आपण MPM म्हणून म्हणजे BBM सारखे ते खड्डे भरून घेतोय। जसं पाऊस थांबेल तसं आपण याला दुरुस्ती काम त्वरित हाती घेणार, चालूच केलेलं ऑलरेडी, त्वरित संपवणार आहे। आणि सदर रस्ता हा शास्त्रा कुंभमेळ्यामध्ये अंतर्गत आपण पूर्ण रुंदीला विकसित करायचा प्रस्ताव केलेला आहे। तर जेव्हा कारण की सद्यस्थितीत या रस्त्याला कुठेही स्टॉप वॉटरची नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। तर आपण रुंदीकरणाच्या कामात पावसाळी गटर तसेच इतर सर्वच्या प्रयोजन करून त्याचा रस्ता करणार आहे, जेणेकरून तो रस्ता कमीत कमी 15-20 वर्ष त्याला काही होणार नाही असं आपण काही करतोय। नाही, नागरिकांच्या भावना आम्ही समजू शकतो, कारण खड्ड्यांमुळे सर्वांनाच त्रास होतो आहे। पण तथापि महापालिका पण आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय। तथापि पाऊस हा उघडीपच देत नसल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत। जसंही पाऊस आणि उघडीप देईल तसं आपण त्वरित काम संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।